नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी आपल्या या व्हिडिओत स्वागत आहे. स्वाध्यायाबरोबरच आज आपण गणितातील खास इम्पॉर्टंट प्रश्न यांचा सराव करणार आहे. त्या अंतर्गतच आज आपण नवोदय सराव चाचणी क्रमांक 1 यामधील घटक, अपूर्णांक व त्यावरील क्रिया यावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लगेचच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच नवनवीन नवोदयसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपल्या इम्पॉर्टंट प्रश्नाला सुरुवात करूया. यामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडलेले आहे? आपल्याला चढत्या क्रमाने कोणता अपूर्णांक मांडलेला आहे हे शोधायचं आहे. जर आपण या सर्व पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की या सर्व पर्यायामध्ये अंश हा समान आहे. या सर्व पर्यायामध्ये अंश समान आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. मग एक नियम आहे, जर अपूर्णांकाचा अंश सारखा असेल आणि छेद वेगवेगळा असेल तर जो अपूर्णांक मोठा दिसतो तो लहान आणि जो लहान दिसतो तो मोठा. आपल्याला पाहायचा इथं चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय? चढता क्रम म्हणजे लहान संख्या पासून आपल्याला जायचं आहे मोठी संख्या. मग लहानपासून मोठी संख्या जायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा पाहिजे लहान संख्या. पण अपूर्णांकाचे जर अंश समान असेल तर मोठी दिसणारी लहान आणि लहान दिसणारी मोठी. यामध्ये पाहू, यामध्ये मोठी दिसणारी लहान असते, इथे आहे ते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक बी पहा, इथे दिसायला मोठी आहे, दिसायला हा छेद मोठा आहे, परंतु ही पूर्ण संख्या लहान आहे, म्हणजेच 4/5. त्यानंतर पहा 4/4, नंतर 4/3 आणि 4/2. हा अपूर्णांक लहान, हा थोडा मोठा, हा त्यापेक्षा मोठा आणि हा सर्वात मोठा. म्हणजे हा झाला चढता क्रम. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. आता बऱ्याच जणांना वाटत असेल अंश समान आहे तर आपण उलट केलं. जर छेद समान असते, जर यामध्ये या सर्व संख्यांचे छेद 4 असते आणि हे जे छेद दिलेले आहे आधी हे जर अंशामध्ये असतील तर सरळ सरळ जो अपूर्णांक मोठा दिसतो तो मोठा आणि जो अपूर्णांक लहान दिसतो तो लहान. चला तर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पहा. 3/4, 4/5, 7/8 आणि 10/11 यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. मग अपूर्णांक ओळखायला खूप साऱ्या ट्रिक्स आहे. आपण या दोघांचा तिरपा गुणाकार करून ओळखू शकतो. एक आणखी सोपी ट्रिक्स आहे, एक ट्रिक्स पहा. मग यानंतर तुम्हाला त्याहीपेक्षा एक सोपी ट्रिक्स सांगतो, एक नियम सांगतो. पहिले ट्रिक्स पाहून घ्या. अपूर्णांक काय? 3/4. दुसरा अपूर्णांक आहे 4/5. तिसरा अपूर्णांक आहे 7/8 आणि चौथा अपूर्णांक आहे 10/11. तर काय करा, तुम्हाला लहान ओळखायचा असो, मोठा ओळखायचा असो किंवा चढता क्रम उतरता क्रम लावायचा असो तर काय करायचं लहान मोठा ओळखताना? तर काय करा, जो अंश आहे त्या अंशाला 1-1 शून्य लावून द्या सर्व अंशाला. आणि आता भागाकार करून पहा. जर या 4चा टेबल जर आपण 30 पर्यंत मग म्हटला, 4×7 28, पूर्ण भाग देऊ नका, याचं उत्तर 7 पकडा, पॉईंटच्या पुढे जाऊ नका. 5×8 40, म्हणजे याचं उत्तर 8 पकडा. 8चा टेबल म्हणा, 8×8 64, हे 8 आणि 11×9 99. तर मग आपल्याला काय पाहिजे? लहान अपूर्णांक पाहिजे. तर हा लहान आहे 7. मग लहान अपूर्णांक कोणता असेल? तर हा पर्याय क्रमांक 1. जर मोठा काढायचा असला तर मोठा अपूर्णांक हा. पण एक नियम आहे, याहीपेक्षा सोपं जाते तुम्हाला. मग नियम काय आहे पहा. जर अंश आणि छेदामध्ये एकचाच फरक असेल, जर आपण निरीक्षण जर केलं
याचा छेद 4, 5, 8, 11 आणि सर्वांचे अंश एकने लहान आहे. 3/4 अंश एकने लहान, 4/5 अंश एकने लहान, 7/8 अंश एकने लहान, 10/11 अंश एकने लहान. म्हणजे त्याचाच अर्थ सर्व छेद एकने मोठे आहे. म्हणजे हे सर्व अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. फरक सुद्धा सर्वांचा सारखा आहे. सर्वांचा फरक एकचा फरक आहे. मग असं असल्यास एकचा जर फरक असेल आणि छेदाधिक अपूर्णांक असेल तर जो अपूर्णांक लहान दिसतो तो अपूर्णांक लहान आणि जो अपूर्णांक मोठा दिसतो तो अपूर्णांक मोठा. आपल्याला लहान ओळखायचा होता, लहान अपूर्णांक पर्याय क्रमांक ए. मोठा ओळखायचा सांगितला असता तर मोठा आला असता पर्याय क्रमांक डी. जर उलट असलं, हे पण महत्वाचं आहे, समजून घ्या. उलट असलं, उलट म्हणजे कसं पहा, जर अपूर्णांक अशी दिली असते, पाहून घ्यायचं बाजूला 4/3, 5/4, 8/7 आणि 11/10. इथे काय झालाय पहा बदल. इथे काय झालं, अंश आणि छेदामध्ये एकचाच फरक आहे. अंश आणि छेदामध्ये एकचाच फरक आहे, परंतु सर्वांचे काय, सर्वांचे अंश एकने मोठे आहे आणि छेद एकने लहान आहे. मग हे अंशाधिक अपूर्णांक आहे, एकचाच फरक आहे. जर असा फरक असेल तर जो अपूर्णांक लहान दिसतो तो सर्वात मोठा, म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे इथं. आणि जो अपूर्णांक मोठा दिसतो तो अपूर्णांक लहान, हा सर्वात लहान आहे. तर ह्या दोन ट्रिक्स लिहून घ्यायच्या आणि समजून घ्यायच्या. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार दिलेला आहे. 2.1/4 गुणेला 2.1/4 यांचा गुणाकार करायचा. गुणाकार करताना काय करू आपण, पहिले मांडणी करू. 2.1/4 गुणेला 2.1/4. आपण काय करायचं, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करू. 4 दुनी 8, 8 आणि 1 9 म्हणजे 9/4 गुणेला 4 दुनी 8, 8 आणि 1 9, 9/4. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी, 9 81, छेदाचा गुणाकार छेदस्थानी, 4 चोक 16. मग आपण जर पर्याय पाहिले तर पर्याय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 16चा टेबल म्हणून 81 पर्यंत. 16 1 16, 2 32, 16 3 48, 16 चूक 64, 16 85. 16 85 किती कमी भरतात, तर एक कमी भरतो, तर तो कमी भरलेला एक वर लिहायचा आणि छेद जसाच्या तसा. म्हणजे आपलं उत्तर आलं 5.1/16. 5.1/16 आहे पर्याय क्रमांक बी. हे सर्वच गणित खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वच गणित छान प्रकारे समजून घ्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 4. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवल्यास उत्तर 10 येईल. पहा, सोपं आहे. असं पाहिलं तर कठीण वाटते, पण सोपं आहे. 5/8 हा 5/8 आपल्याला दिलेला आहे. या 5/8 मध्ये 5/8 5/8 असं किती वेळा मिळवल्यावर उत्तर 10 येईल, म्हणते उत्तर 10 येईल. मग मला सांगा, उत्तर 10 येण्यासाठी अंशस्थानी काय लागेल. तर 8चा टेबल म्हणायचं, 8 10 किती होते 80. अंशस्थानी जर 80 आले तर मग उत्तर किती येईल, 10 येईल. म्हणजे 8 10 80 म्हणजेच. आणि हा अपूर्णांक कसा आहे, छेद समान आहे, म्हणजे अंशांशाची बेरीज होईल आणि छेद जसाच्या तसा राहील. मग अंशांशाची बेरीज होईल म्हणजे 5 एवढ्या वेळा घ्याव्या लागेल ज्यांची बेरीज 80 येईल. मग एवढं करून पाहायला, एवढी मांडणी करायला खूप वेळ जातो आणि एवढी हे करताना आपल्या काही चुका पण होऊ शकते. मग काय करायचं, मग एक लक्ष द्यायचं. काय करायचं, हा जो दिलेला आहे आपल्याला 8 छेदस्थानी, या 8चा आणि येणाऱ्या उत्तराचा गुणाकार करायचा. म्हणजे 8 गुणेला 10 आणि जो अंशस्थानी दिला 5 तो याला छेदस्थानी घ्यायचा 5. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं म्हटलं तरी चालते, जो अपूर्णांक आपल्याला दिला त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा आणि त्याला येणाऱ्या उत्तरानं त्याला गुणायचं. मग गुणाकार करून पाहूया. 5 1 5, 5 2 10, 8 2 16. मग याचा अर्थ असा आहे, 5/8 5/8 5/8 5/8 असं 16 वेळा घेतलं. असं 16 वेळा जर घेतलं आपण, यांची 16 वेळा जर बेरीज केली आपण,
तर आपलं उत्तर 10 येते. पण पर्याय क्रमांक ही 16 आहे आणि बरेच मुलं इथेच चूक करतात. पण उत्तर 16 येते का? नाही. काय म्हटलं त्यांनी? 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवल्यास? मग हा पहिला 5/8 आपल्याला दिलेलाच आहे. त्यामुळे तो पकडसाल का यामध्ये? नाही. हे एकूण 16 वेळा झालं 5/8. त्यामधून या 16 मधून हा एक वेळा पहिला 5/8 वजा करा, म्हणजे आपलं उत्तर येईल 15. म्हणजे 15 वेळा मिळवल्यास आपलं उत्तर 10 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 12/5 व 3/9 या अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक आहे. दरम्यान म्हणजे या दोघांच्या मधातला अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला. मग मधातला अपूर्णांक शोधताना पहा आपल्याला असं शोधू शकतो. 12/5 आणि ते काय झाला 3/9 यांच्या मधातला अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. मग मधातला अपूर्णांक शोधताना जर याचे छेद जर समान असते तर आपल्याला अपूर्णांक शोधणं सोपा गेला असता. पण छेद असमान आहे. पण छेद समान केलं तर खूप मोठं होईल. मग एक करून पाहूया आपण. या 5चा आणि 12चा जर आपण भागाकार केला 12/5 तर काय होईल पहा. 5 दोन्ही 10. खाली 2 उरले. भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला आणि 20 झाले. 5 चोक 20. याचं उत्तर येते 2.4. याचं जर उत्तर केलं आपण तर काय होईल. 9 न 3 ला भाग जात नाही मग शून्याचा भाग दिला. इथं 30 झाले. मग 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 3 27. पूर्ण सोडवायचं नाही आपल्याला. 0.3 आहे म्हणजे याच्या मधातली संख्या पाहिजे. मग यांचा आपण करून पाहू शकतो. यांचा भागाकार, यांचा भागाकार, यांचा भागाकार करून पाहू शकतो. पण याला वेळ लागतो. मग सर आपण कसं करायचं? तर आपण करायचं सोप्या ट्रिक्सनं. दरम्यानचा जर अपूर्णांक सांगितला तर सोपी ट्रिक्स काय? तर सोपी ट्रिक्स काय पहा. पहिला अपूर्णांक लिहिला जसाच्या तसा. दुसरा अपूर्णांक पण बाजूला लिहिला आपण जसाच्या तसा. आता काय करा. आता दरम्यानचा अपूर्णांक काढायचा तर अंशामध्ये अंश मिळवा. 12 आणि 3 15 आणि छेदामध्ये छेद मिळवा. 5 आणि 9 14. लहान रूप देता येते का? तर नाही देता येत. हेच राहते. म्हणजे आपलं उत्तर आलं. आपलं उत्तर काय आलं? 15/14. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. जर आपण इथे काढून पाहिलं तर 14 जर 15ला भाग दिलं 14 1 14. एकचा भाग चालला पॉईंट येते. मग झालं या दोघांच्या दरम्यानचा आहेच ना. अशा प्रकारे सर्व प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यायचे. खूप सराव करायचा. काही अडचण असल्यास मला विचारायचं. व्हॉट्सअपला कमेंट टाका. विद्यार्थी कुठलाही असो सर तुम्हाला पूर्णपणे मोफत आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. तर पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. एका संख्येचा 4/6 भाग व 6/10 भाग यातील फरक 4 आहे तर ती संख्या कोणती? वाटते कठीण. ऑप्शनवरून पण येते. पण आपण तसं काढायचं नाही. सरळ सरळ काढायचं. एका संख्येचा संख्या माहित नाही आपल्याला तर एक संख्या पकडली आपण एक्स. एक संख्या पकडली एक्स. मग एक्सचा काय करू? 4/6 भाग. 6 म्हणजे गुणाकार. 4/6 म्हणजेच काय झालं? 4x/6 व 6/10 मग एक्सचाच 6/10 भाग म्हणजेच काय होईल? 6x/10. यातील फरक 4 आहे. म्हणजे फरक म्हणजे काय रे बाबा? फरक म्हणजे वजाबाकी. समजून घेऊ आपण. या दोघांची वजाबाकी करू. मग पहा 4x/6 वजा 6x/10 बरोबर 4 आहे. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. पुढचं पहा मग. यांची वजाबाकी करायची. अपूर्णांकाची वजाबाकी करताना छेद समान पाहिजे. जर आपल्याला इथं छेद समान नाही तर मग काय करा? मग तिरपा गुणाकार करा. 10 चोक 40. मग काय होईल? 40x वजा 6 6 36. 36x भागीला 10 सक 60. तिरपा गुणाकार केला करून पाहिला आपण. बरोबर 4. मग आता सोपं काय? खूप सोपं आहे. 40x मधून 36x घेतले गेले वजा केले 4x राहतात. 4x बरोबर हा 60 इथं छेदात आहे. इकडे जाईल तर कशात जाईल? अंशात जाईल. म्हणजे गुणाकारात जाईल. भागाकाराचा म्हणजे गुणाकारात. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा. याचं जर उत्तर काढलं आपण नाही तर पुढची स्टेप पाहून आपण. म्हणून आपल्याला एक्स काढायचं आहे ना.
मग एक्स बरोबर हे वरचे असंच ठेवू, 4 गुणेला 60 आणि हा 4 गुणाकारात आहे तर ह्याचा जाईल भागाकारा. मग काय होईल पुढची स्टेप पहा, 4 एक 4, 4 एक 4, 4 4 कट झाले म्हणजे आपलं उत्तर आलं 60. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 7. शौर्याने एका पुस्तकाचा 2/5 भाग वाचून झाल्यावर 150 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? खूप सोपा प्रश्न आहे. एक पुस्तक आहे, एका पूर्वपण आहे, एखादं पुस्तक आहे. हे पुस्तक शौर्याने वाचलं. शौर्याने हे पुस्तक वाचलं, पण त्याने किती भाग वाचला? शौर्याने या पुस्तकाचा वाचलेला भाग आहे 2/5 वाचला भाग. वाचून झाल्यावर 150 पाने वाचायची शिल्लक राहिली. मला सांगा, 5 एकूण पुस्तकाचे 5 भाग केले, 5 भागापैकी 2 भाग वाचले, मग राहिलेला भाग काढा बरं. तर मग 2/5 भाग वाचला असेल तर मग 5तून 2 गेले, 3 राहिले, म्हणजे राहिलेला भाग आहे 3/5 भाग. कोणता भाग आहे? राहिलेला, वाचायचा राहिलेला, राहिलेला बरोबर, राहिलेला लिहिलं, वाचायचा राहिलेला भाग. मग इथं वाचून झाल्यावर 150 पाने वाचायची शिल्लक राहिली, मग इथे राहिलेला भाग किती आहे? 150. मग खूप सोपं आहे, राहिलेला भाग आहे 3, एकूण भाग आहे 5, मग राहिलेला भाग आहे 3 भाग, 3 भाग म्हणजे 150 पानं. मग आता विचारलं काय, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? एकूण पानं आहे 5 भाग, खाली 5 आहे तर 5 भाग, 5 भाग म्हणजे एक्स. चलनामध्ये टाकायचं. 5तला 2 भाग वाचला, मग 3 भाग राहिला, मग राहिलेला भाग दिला त्यांनी, राहिलेला भाग 150 म्हटलं त्यांनी, मग 3ला 150 केला आपण, आणि एकूण भाग आहे 5, 5 भागाला एक्स माहित नाही आपल्याला. मग काढू आपण एक्स बरोबर तिरपा गुणाकार करायचा. एक्स बरोबर काय करायचं, एक्सच्या ज्या अपोजिट संख्या आहे ही 3, ही नेहमी छेदात लिहायची, तिरपा गुणाकार. 5 गुणेला 150 या दोघांचा गुणाकार, 5 गुणेला 150, 3 एक 3, 3 5 15 म्हणजे ते झाले 50 वर, आणि 5 5 25, म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाने 250 होती. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. जर आपण इथं भांडे काढले समजून घेण्यासाठी, तुम्ही पण समजून घेण्यासाठी आकृती पेपरमध्ये काढली तर चालते. काय म्हटलं त्यांनी, एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. 1/5, 1/5 म्हणजे 1/5, म्हणजे या भांड्याचे एकूण 5 भाग केले. करून घ्या. या भांड्याचे एकूण 5 भाग झाले. त्या 5 भागापैकी एक भाग भरलेला आहे. हा वरचा जो एक भाग आहे, हे वर दिला ना एक भाग, तर हा एक भाग भरलेला आहे. ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखी 80 लिटर पाणी लागत असेल, पूर्ण भरण्यासाठी, म्हणजे 1/5 भरलेला, मग रिकामा किती असेल? तुम्हाला आलं असेल आधीच्या गणितावरून, या गणितावरून आधीच्या गणितावरून आलं. 5तला एक भाग भरलेला आहे तर 4 भाग रिकामे आहे, 5तले 4 भाग रिकामे आहे. मग या 4 भागासाठी 1 2 3 4, या 4 भागासाठी 80 लिटर पाणी पाहिजे. या 4 भागासाठी 80 लिटर पाणी पाहिजे, तर त्या भांड्याची क्षमता म्हणजे किती पाणी मावते? मग खूप सोपं आहे, चलनात आधीच्या गणितासारखं. 4 भाग म्हणजे 80, 5 भाग म्हणजे एक्स, तिरपा गुणाकार. एक्स बरोबर 5 गुणेला 80 भागेला 4, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10, हा 0 दिला, म्हणजेच त्या भांड्याची क्षमता आहे 100 लिटर. या भांड्यात 100 लिटर पाणी बस. प्रश्न क्रमांक 9. एका वर्गातील 1/4 मुले मैदानावर आहेत. एक वर्ग आहे, क्लासरूम काढली मी तुम्हाला मजा येण्यासाठी, थोडं इंटरेस्ट येण्यासाठी. मग एका वर्गातील 1/4 मुले, 1/4 म्हणजे 1/4, 1/4 मुले मैदानावर आहे. बाबा एवढी मुले मैदानावर आहे, खेळायला गेली असेल. आणि 1/5 मुले संगणक कक्षात. 1/5 म्हणजे
1/5. ही मुले हुशार असेल तुमच्यासारखी, ती खेळायला गेली नाही, ती गेली संगणक कक्षात अभ्यास करायला, संगणक शिकायला. उरलेली 22 मुले वर्गातच आहेत. 22 जी मुले आहे ही वर्गातच आहे. तर त्या वर्गातील पट किती? पट म्हणजे एकूण विद्यार्थी. मग आता पहा, या वर्गात एकूण विद्यार्थी आहे माहित नाही आपल्याला. त्यामधली 1/4 गेली मैदानावर, 1/5 गेली संगणक कक्षात, उरलेली 22 आहे. तर हे 2 गेलेली आहे. आता एकूण वर्गाच्या बाहेर असणारी मुले काढू आपण. 1/4 अधिक 1/5 म्हणजे आपल्याला वर्गाच्या बाहेर असणारी मुले मिळतील. मग करा यांची बेरीज. 5 1 तिरपा गुणाकार करून 5 1 5 अधिक 4 1 4 भागेला 5 चोक 20 9/20. पहा आता लक्षात घ्या, वर्गातील एकूण विद्यार्थी आहे 20 भाग. 20 भागापैकी 9 भाग विद्यार्थी जे आहे ती विद्यार्थी मैदान आणि संगणक कक्षात आहे. उरलेली विद्यार्थी आहे वर्गातच. मग मला सांगा, 20 भागापैकी 9 भाग मुले संगणक कक्षात आणि मैदानात आहे, तर उरली किती? तर उरली पहा, 20तले 9 गेले तर 20तले 11 उरले. 11 भाग विद्यार्थी आहे वर्गात. मग 11 म्हणजे किती विद्यार्थी? इथे दिले वर. 11 म्हणजे 22 विद्यार्थी. आता पट विचारला म्हणजे एकूण विद्यार्थी आहे 20 भाग. मग 11 म्हणजे 22 विद्यार्थी, तर 20 म्हणजे x विद्यार्थी. करा तिरपा गुणाकार. x बरोबर 20 गुणेला 22 छेद 11. 11 1 11, 11 दोन्ही 22, 20 दोन्ही 40. म्हणजेच पर्याय क्रमांक ए 40. इम्पॉर्टंट सिरीज मधलं व अपूर्णांक व त्यावरील क्रिया यामधील चाचणी क्रमांक 1 मधील शेवटचं गणित आपण पाहूया. वैशाली जवळ 10 डझन वह्या आहेत. आधी इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. 10 डझन म्हटलं त्यांनी. 10 डझन म्हणजे आधी काढून घ्या. 10 डझन, 1 डझन म्हणजे 12. म्हणून 10 डझन म्हणजे 10 गुणेला 12 बरोबर काय? 120 वह्या. हे आधी काढून घ्यायचं, नाहीतर चूक होण्याची शक्यता असते. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने रामला व 1/5 पट वह्या श्यामला दिल्या, तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? तिच्याजवळ आहे 120 पूर्ण वह्या. आपण आधी काय करू, किती वह्या वाटल्या हे आपण आधी काढून घेऊ. तिने वाटलेल्या वह्या पहा, हे अपूर्णांकात आहे. पूर्णांकात जर असतं, असं जर म्हटलं असतं आपण, तिच्याजवळ 10 डझन वह्या म्हणजे 120 वह्या आहे. तिने जर 10 वह्या रामला आणि 20 वह्या श्यामला दिल्या असत्या, मग 10 आणि 20 आपण काय केलं असतं बेरीज. 10 आणि 20 30 आणि 120 मधून वजा केली असतं. तसंच करायचं पण अपूर्णांक रूपात करायचं. यांची पण बेरीजच करू अपूर्णांकाची. 1/2 ह्या वह्या दिल्या तिने रामला, अधिक 1/5 ह्या वह्या दिल्या तिने श्यामला. मग यांची बेरीज करू आपण. 5 1 5 अधिक 2 1 2 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे काय झालं? 7/10. हे 7/10 म्हणजे 7 भाग वह्या तिने दोघांना वाटल्या. मग उरल्या किती वह्या? उरल्या तिच्याजवळ वह्या 3/10. ह्या उरलेल्या वह्या आहेत. मग आता उरलेल्या वह्या, एकूण वह्याच्या उरलेल्या वह्या काढा. एकूण वह्या किती? 120. मग 120 चे काय करा? 3/10 करा. 120 चे 3/10 बरोबर. हे उरलेल्या वह्या आहे. 0 0 कट. 12 12, 12 2 24 आणि 12 3 36. आलं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक डी. खूप सोपा आहे. असे छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन इम्पॉर्टंट चाचणी घेऊन. थँक्यू.